राज्य सरकारच्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावा व विविध मागण्यांना घेऊन आज कल्याण विठ्ठलवाडी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। आज पहाटे अचानकपैकी हा संप पुकारल्याने या ठिकाणी नाहक त्रास जो आहे प्रवासी वर्गांना झालेला आपण पाहू शकता। अवघे 2 दिवस राहिलेले आहेत गणपती बाप्पाचं आगमन व्हायला आणि कोकण पट्ट्यात राहणारे व कोकणवासी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्या गावी परतण्यासाठी एसटी स्टँडवरती मोठी गर्दी करत असतात। मात्र आज पहाटेपासून कल्याण विठ्ठलवाडी आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक बंद पुकारला। यामुळे या ठिकाणी बस सेवा नसल्याने या ठिकाणी प्रवासी जे आहेत गावी निघालेले जे लांब पल्ल्याचे प्रवासी या ठिकाणी तात्काळत उभे असलेले दिसून येत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी विठ्ठलवाडी आगारामध्ये कशा प्रकारे बस ज्या आहेत त्या रांगेत उभ्या आहेत, तर त्याचबरोबर अनेक प्रवासी देखील उभे आहेत। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता की जे एसटी कर्मचारी आहेत ते एसटी कर्मचारी या ठिकाणी आंदोलन करत असताना दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते एसटी डेपोच्या बाहेर सुरू आहेत। नेमक्या यांच्या काय मागण्या आहेत आपण यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय नेमक्या मागण्या आहेत आणि आज अचानक तुम्ही बंद पुकारलाय, काय कारण आहे? नमस्कार। आज आम्ही सर्व विठ्ठलवाडी आगार आणि कल्याण आगाराचे कर्मचारी, विशेषतः आम्ही सगळे चालक, वाहक, पर्यवेक्षीय कर्मचारी आमच्या 2016 पासूनच्या ज्या मागण्या प्रलंबित मागण्या आहेत, वारंवार शासन दरबारी, प्रशासन दरबारी या सर्व बाबींची पूर्तता मागणी आंदोलने करूनही अद्यापही त्या मागणीबाबत कुठल्याही स्तरावर आमची चर्चा करत नाहीत आणि आमच्या त्या मागण्या पूर्ण होत नाहीत। परिणामी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या संतप्त भावना तयार झालेल्या आहेत आणि आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला 7 जुलै रोजी बैठक घेऊन आम्हाला 20 जुलैला बैठकीमध्ये संपूर्ण मागण्या तुमच्यात मंजूर करून आणि व्यवस्थितपणे कारभार चालवावा या उद्देशाने आम्हाला त्यांनी तारीख दिली, मीटिंगची तारीख दिली। मात्र अद्यापपर्यंत आम्ही 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या पत्राची वाट बघितली। अद्यापपर्यंत शासन किंवा प्रशासन स्तरावर कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। नाविलाजास्तव या सर्व कर्मचाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन आणि आज आम्ही पूर्वनियोजितपणे शासनाला, प्रशासनाला या धरणे आंदोलनाची नोटीस बजावली आणि त्या माध्यमातून आज आम्ही सगळ्या दोन्ही आगाराचे कर्मचारी धरणे आंदोलन करत आहोत। आमच्या प्रलंबित मागण्या अशा आहेत की आम्हाला घरभाडे भत्ता 2016 पासून दिलेला नाही, तो थकीत घरभाडे भत्ता मिळावा, थकीत महागाई भत्ता मिळावा, थकीत आमच्या वार्षिक वेतनवाढी मिळाव्यात आणि वेतनातील ज्या मधल्या काळामध्ये 2.5, 4 आणि 5,000 याप्रमाणे ज्या तफावती तयार झाल्या होत्या त्या तफावतीतील आमची जी विसंगती आहे ती दूर करून मिळावी या प्रमुख आमच्या मागण्या आहेत। आणि या मागण्याच्या संदर्भातून आज सगळे कर्मचारी आज आम्ही धरणे आंदोलन केले आहे। एकंदरीत तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन आहेत, आज गणपतीचं आगमन होतं, मोठ्या प्रमाणात कोकण प्रवासी जातात, तर तुमची मागणी अजून मनधरणी झाली आहे का? वरिष्ठांकडनं असं काय बोलणं झालं आहे का? काही बसेस आपण सुरू केल्या आहेत का? काय नेमकं तुमच्या आता कधीपर्यंत हे आंदोलन होतं? हे आंदोलन आता सध्या बेमुदत आंदोलन आहे। 2016 पासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण केल्या नाही। वेळोवेळी शासनाने पूर्ण करतो म्हणून आश्वासने, फक्त आश्वासनावर आश्वासने, तारखावर तारखा दिल्या गेल्या आहेत। आता 7 तारखेला बैठक झाली, त्यात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही 20 तारखेला तुमचा निर्वाळा करू, सगळ्यांना शासनाप्रमाणे वेतन देऊ, पण त्या 20 तारखेनंतर शासनाने आतापर्यंत बोलवलेलं नाही। त्यामुळे कामगार आता हे झालेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आगाराचे प्रशासक आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत ते या चालक असतील किंवा कर्मचारी असतील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहणार असल्याची भूमिका या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।